व्हायचं खाली या आणि मला खदलवा, मला खदलवलो की बरोबर ह्याला खदलवतो है ना. करूया सुरुवात. आता अजून क्वालिटी पाहिजे अजून. हॅलो 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 हॅलो. आयोजक आहे, आयोजक भास्कर दादा. हॅलो. वारी जोरात झाली पाहिजे का लहानेली हवी आहे आणि सिंगल वारी हवी आहे का डबल वारी हवी आहे. कारण करून गेला तर सिंगल. वा शब्दाकडे लक्ष असू द्या. बघा काय म्हणतोय. जोरात पडला पाऊस वाहून गेल्या खवणी आहे ना. जोरात पडला पाऊस वाहून गेल्या खोईनी आणि आज परत तुझी सल्ला काढणार हे माझे खोटातले वहिनी. शेवटपर्यंत फक्त तुमची साथ पाहिजे आहे ना. ही रात क्या बात करून टाकणार. बघा कार्यक्रमाची सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. सदैव या मनाला तुमचीच आस आहे. आज दिवस उगवला जणू काही खास आहे. तुमच्या कृपेने लाभला या शक्ती तुझ्याचा ध्यास आहे. तुमच्या कृपेने लागला या शक्ती तुझ्याचा ध्यास आहे. आणि तुम्हीच धडकणारा या हृदयात श्वास आहे. आगमन झालं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आहे ना. आणि आज गौराई घराला आलेली आहे म्हणून बुवांना विसर पडलाय. आदिमाया म्हणून पण बुवा जातीवंत कलाकार आहे बरोबर ना. म्हणून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वा शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. मोरया मोरया मी बळता सेवा करू हे अन्याय माझे
अधिपती विघ्नहर्ता बाप्पा गणराया महाराष्ट्राचं लाडका दैवत श्री देव खंडेराय आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करतो. सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्या घासलेली घोड्यात साधू संत महंत ज्ञानवंत आणि देवदेवतांच्या पुण्य श्लोकानं पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये सागराच्या अथांगकुशी आणि नवांगानी विविध कलागुणांनी नटलेल्या या माझ्या महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून इंद्रनील स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणारे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या समोर निघालेली हात ओळखती हात ही जात महाराजाची धर्मवीर धर्मरक्षक राजे संभाजी महाराज राजमाता आई जिजाऊ यांच्या चरणी मानवंदना करून संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि या महाराष्ट्राच्या मातीतील साधू संत आणि महंतांना आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम राजप्रेमी रसिकांना लोकशाहीर कैलासवासी भक्ताची मराठी निर्मित ही माझी शाखा साई शाखा नृत्य कला पथक शाखा तालुका जिल्हा रत्नागिरी पुणेवाले शहीर सुशांत गराटे आणि माझ्या संपूर्ण मंडळींचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज बरोबर माझ्या वडिलांनी खूप कार्यक्रम केले भास्कर दादांच्या घरी आहे ना, त्यांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान झालाय आणि त्यानिमित्तानं वडील गेल्याच्या नंतर माझा पहिलाच योग आहे. या ठिकाणी आयोजक भास्कर दादा डोंगरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे खूप सारी शाहीर मंडळी कलावंत मंडळी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आज सुंदर असा साऊंड लावलाय विशाल साऊंड, आमचा गाजदादा असेल किंवा पिंट्या असेल. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात असं कोणतं गाव नाही जिथं माझ्या गावादादाचं नाव नाही, बरोबर ना. संजय होरम गेलेले गौरव बोकड आहे, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे एवढे म्हटलं की माझा बराचसा मित्र परिवार आहे. जय सकपाळ असेल, समद खतीब असेल है ना, या सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज मला वाद्यवृत्तासाठी माझी रोजची सेवा आहे. कीबोर्डला प्रसाद कुर्डे, बेंजोसाठी साथ करतो राकेश गराटे, पॅडला साथ करतो माझा मोठा बंधू संकेत गराटे, आणि ढोलकीला रत्नाम ढोलकी बंधू गोरक्ष लिंगायत आणि वडील सुवारे यांच्या सर्वांच्या साथीनं याची माझी शाखा साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर यांच्या वतीनं आजची कला आपल्या समोर सादर करतोय. आणि तुमचं बरोबर आहे रे, हे तुमचं बरोबर आहे, तुमचं सगळ्यांचं झालंय. हा काय आता काय राणा पाडायची ते मी एकटा पाडणार, बरोबर ना. आणि बरोबर सावकाश नाचा, माझं वजन नाही, 4 आडा माझी जास्त मोडतील आहे ना. म्हणून स्तवनाला सुरुवात करतोय. बघा बुवा कालची वारी तिकडचं पैसे खाऊन चिरलं आहे ना. आज यांचं नवीन पैसा आहे, नवीन ठिकाणी वारी आहे. बुवा काय म्हणतो, त्यांचा का पहिला होता का, त्याच्या डोक्यावर काल द्यायला लावला नाही. कोण होतं काल, कोण होतं, सतीश जगविया काय. हा सतीश जगविया हा झालेला आहे. बुवा त्याच्या डोक्यावर काल त्याच नव्हतं विचारायच्या, त्याच्या द्यायला लावला नाही बुवानी. आता काय म्हणतो, कलेची रंगदेवता नटेश्वराला वंदन करून. अरे रंगदेवता वेगळी आणि नटेश्वर वेगळा बुवा आहे ना. विमल वेगळा, आरएमडी वेगळा, हा विमल वेगळा, आरएमडी वेगळा. एकाची 25 एकाची 30, दोघात फरक आहे ना. टप्प्या टप्प्यात तुमचा कार्यक्रम आणि आज आणलेला आहे. काल पॅरेशूट लावला नाही बुवा म्हणाला ना, आज पामतेल आणणार होतो. जरा काढ सुरुवात, कारण यांच्या बरोबरचा गणपतीतला आजचा शेवटचा कार्यक्रम आहे, बरोबर ना. याच्यानंतर डायरेक्ट नवरात्री. हा दे काय लाजू नका. बुवाला म्हणालो पामतेल आणतो, काल त्याने काय लावलं होतं पॅरेशूट, पण मी म्हटलं नको, पामतेलाचा वास नाही बेकार आहे. जस्मिन
बापरे तीन गाव बुवा गराडे बुवा काय याचा त्याचा नाही आपण काय दिला नाही ना आपण काय दिलं नाही तुम्हाला कधी समाधान नाही हो लोकांना बरोबर माहिती आहे म्हणून सवालाला सुरुवात करतो बघा काय म्हणतो आणि रोजची सवय झाली काय कळतच नाही बरोबर ह्यांना तेवढा मानाचा मुद्रा करायचा राहतो आहे ना आता एवढं सगळं बोलून याला मानाचा मुद्रा केला स्वीकार करील हा तरी पण छत्तीसगडातले ख्यातनाम शाहीर हिंदी गाण्यांची माहीर आहे ना ज्यांच्याकडे दिवस रात्र भैये राहिला असतात असे हिंदी गाण्यांचे माहीर संजय जोशी बुवा आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी बुवा तुम्हाला दोघांना मराठी मुळाचा वाकुळ मुद्रा आणि संवादाला सुरुवात करतोय बघा म्हणायचंय काय ही जी महाराष्ट्राची पावन आणि पुण्यवंत भूमी आहे आज मंदिरावरचा कळस आणि आपल्या अंगणातली तुळस ज्याच्यामुळं शिल्लक आहे तो माझा राजा शिवराय आणि शिवरायानंतर जर कुणी हे स्वराज्य आणि हा हिंदू धर्माचा जपला असेल तर ते माझे राजे छत्रपती संभाजी महाराजांची सवय देतो बघा काय म्हणायचं तुम्ही जरा वराडची काय जोरात 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 हा बघा जरा दे दुपारी भेटली रवना उद्या उपास आहे ना गौरीचा दिवस आहे पण उपास आहे ना माझा उद्या भेट सोयाबीन ह्याव त्या म्हणून काय म्हणतोय दुपारी भेटली रवना ती उद्या गौरीच्या दिवशी खाऊ दुपारी भेटली रवना ती उद्या गौरीच्या दिवशी खाऊ आणि चांगला बोला सवय सह्याद्रीच्या घरी खोऱ्यात कळवला तो तेजस्वी सूर्य मुघलांचाही मनगटात नव्हता त्याच्याशी लढण्याचा धैर्य वाघालाही चित्त फाडलं लावलं साऱ्या जगाला शौर्य मृत्यूहीन नतमस्तक झाला असं होतं माझ्या शंभू राजाचं कार्य असं होतं माझ्या शंभू राजाचं कार्य सीतेची चाल आणि हत्तीचं बळ त्याच्या अंगात होतं करुणाची नदर आणि ज्ञानाचा सागर म्हणून त्याचं नाव छावा होतं गाडीला मैदानी मुघलांना शौर्य महान होतं त्यानंतर तो सुखान महाराष्ट्र माझ्या शिवरायांचं वरदान होतं पाच आता गोवा कापलेला आहे पाच भाग्य हे माझं जन्म हा साध भाग्य हे माझं जन्म हा साध महाराष्ट्राच्या मातीत हो माझा महाराष्ट्राच्या मातीत काळजावर नाव हे शंभूराजाचं काळजावर नाव हे शंभूराजाचं शंभू
ठेवतो चरणावर भरते ही छाती अभिमानात भरते ही छाती अभिमानात सार्थक झालं जीवनाचं ओ माझ्या सार्थक झालं जीवनाचं अखंड हरताश्वरीचा विजय बोला गणपती बाप्पा तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी युट्यूबच्या माध्यमातून आहे ना चांगली चांगली गाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून हा एवढा मोठा शाहीर झालाय आणि गेल्या वर्षी कार्यक्रमामध्ये गायलं होतं गाणं कारण आज गौरी आले उद्या हवसतील आहे ना आणि परवाच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन आहे म्हणून एक सुंदर गीत आणि गावाचं फेवरेट आहे ना उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता हे गाणं रिलीज होणार आहे तसेच इव्हेंट या YouTube चॅनलला तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले
गणाला जाऊन ऐका आणि बघा सुद्धा. आणि गणाला सुरुवात करतोय. आजचा गण एक खास आणलेला आहे. माझ्या माय माऊल्या आहे ना, भावाचं आणि बहिणीचं नातं आणि त्या गणाला याचं नातं. आणि बापानं जी पहिली मुलगी जन्माला घातली ती पहिली पेटी धनाची पेटी आहे ना. पण आज काय झालंय, थोड्याशा जागेच्या हिशावरून असेल किंवा पैशावरून असेल, भावा बहिणी थोडे वादविवाद झाले. तर भाऊ गणरायाला विनंती काय करतोय, संजय बुवा हो माझी कोंडातल्या बहिणी तुला देतो चैनी खैनी. हा बुवा विषयाकडे लक्ष द्या. भाऊ काय म्हणतोय, आज मी भाऊ तर तुम्ही बहीण आहेत, मी नवरा तर तुम्ही बायको आहेत आहे ना. आधी मायांची बाजू मांडतोय बुवा, मी पुरुषाची बाजू मांडतोय. कसा गण देतोय बघा. तत्पूर्वी बुवांचा गण, इस प्यार मेरी तरफ ना देखो गाणी म्हणताव. दोघं दर्पण आपण काल केलो आहे ना. दोघं दर्पण काल कोण बघून आपल्याला प्रेम होईल. म्हणून गेल्या वर्षी गण गायला होता पालीमध्ये आहे ना. त्याच चालीवर मोनी गण गायला. बुवा काय म्हणतात, विश्वतारण्या येशी सुख द्याया देवा गणराया, हे देवा गणराया बाप्पा गणराया. वा बघा कशी कटिंग देतोय. घराची कटिंग हे गणा आसना तुम्ही यावे आशीर्वाद द्यावे. दादा तिकडं फार करताय तिकडे. हा त्या गावाला हे गणा आसना तुम्ही यावे हो आशीर्वाद द्यावे, आशीर्वाद द्यावे सारे मंगल भावे, मंगल भावे शुभ मंगल भावे. आशीर्वाद कृपया येऊन नाव सांगून जायचंय. आणि आमचे बंधू निलेश घोटाळ यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून जो माझा युट्यूबला गण आहे ना त्याच्यासाठी फरमाईश आलेली आहे. बघा काय म्हणतोय, गण येतो या वर्षाला पायी बांधून पैंजण, सारी अवनी बहरली हाला चतुर्थीचा सण,
आजच्या माझ्या गाण्याला सुरुवात करतोय. बुवांची कटिंग झाली. बुवा काय म्हणाला? शब्द आहे माझा, आहे ना, शब्द आहे माझा. काय तुमची सरपटा काढली तर माझं नाव नाही. हा, हे शब्द तुझं काल पण दिलेलं होतं. हा, आज पण दे. तुला काय उड्या मारायचे ते मारा दोघांनी आणि हा स्टेज कोसळून टाका. हा, दोघांनी काय उड्या मारायच्या त्या मारा. परत काय म्हणतो, पाठवून येऊन बोलायचं नाही. इथं ये, त्या तोंडावर बोलतो. हा, नाही तर त्या तोंडात फुकतो, आहे ना. बुवा, मागणं बोलायची आपल्याला सवय नाही. काल तुमची सालपटा काढली, हा, म्हणून तुमच्या आज झोमतात आहे. काल सालपटा काढलेली आज झोमतात आहे. आज काढलेली नवरात्रीपर्यंत टिकवायची. बुवा, हा, चांगलं घरात जाऊन त्याला लावायचं सांगा पॅरिशूट. हा, का तुम्हाला जास्मिन लावायचं बघा. रात्री कार्यक्रम असेल तर जास्मिन लावा, म्हणजे सुगंध चांगला आहे. दुसरा कोणता फ्लेवर वापरायची गरज नाही. हा, म्हणून गण कसा देतोय बघा. नव्याने गोडवा भरशील का, भावा बहिणीच्या नात्यात नव्याने गोडवा भरशील का. या आयुष्याची संकट सारी जरा बाजूला करशील का. बाबांची लक्ष्मी म्हणून जन्मास आली, तिला हा माझा निरोप देशील का. आणि एका वर्षान गणराया माझ्या बहिणीची भेट घडवशील का. कारण आज गौराई आली आणि गौरी आणण्याचा मान बहिणीचा आहे ना. म्हणून जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती. हा काय म्हणतो, तुला हिंदी गाणी म्हणता येत नाही, माझं वाजवून वाजवून भरून दाखव, तुला 2000 देतो. लंगोटीवर ये, तुला 2000 रुपये देतो, आहे ना. मी जर लंगोटीवर आलो तर इथल्या माय मावले सगळे घरात बोलून जातील नाही काय. हा, म्हणून वर्षान आली गणा गौराई घराला, येईल माझी सांग कथाई माघारपणा. तिच्यामुळेच रे देवा घरपण या घराला, तिच्यामुळेच रे देवा घरपण या घराला. सारा लेकरांना घेऊन ये ना गणपती सणाला. भाऊ काय म्हणतोय, तुझ्यामुळेच जगताई घरपण या घराला. साऱ्या लेकरांना घेऊन ये ना गणपती सणाला.
वर्षान आली गणा गौराई घराला येईल मग आली आभार करा तिच्या पुढे देवा गणपया घराला तिला संकट समजावून येणा गणपती सणाला तिच्या पुढे देवा गणपया घराला म्हणून काय बोलली असेल वहिनी लावू नको मनाला काय बोलली असेल वहिनी लावू नको मनाला सांग समजावून तिला दुःख वाटते मना काय म्हणतोय भाऊ काय वहिनी बोलली असेल है ना तर तिला सांग की माझ्या भाऊ यासाठी आणि माझ्या गौराईसाठी कारण तुझी जी वहिनी आहे ती सुद्धा कोणाची तरी बहीण आहे ना मग माझ्या भाऊ यासाठी आणि गौराईसाठी आजचा दिवस माझा मानाचा आहे त्याच्यासाठी तू ये काय राग रुसवा नको म्हणून तिला सांग न समजावून दुःख वाटे मनाला मनावर भाव आहे ना असा विषय द्यायला पाहिजे नाही तर काय गणपती आणतो हा त्याला 21 दुर्वा आणि दासोळीचा फुला हा ते सगळ्यांना माहिती आहे बुवा पण चांगला विषय देऊन लोकांची मनं जिंकली पाहिजे एकदा पोरा फिरव आणि मग नंतर घरा घरा कसं घरा फिरवतो मग
बुवा काय म्हणाला वचन तू आहे बोलायची नाही त्याला थोडंसं इफेक्ट पाहिजे होतं बुवा मी एवढंच बोललो तुम्हाला झोपलं बुवा मला काय मला दुसरं बरं काय म्हणालं हा येड झवाय आहे ना काम शेतात युट्यूब चॅनल जाऊन बघा दुसरी गाडी येड झवाई शिवी झाली ना आहे की नाही झाली की नाही म्हणून बुवा आल्याच्या मांडवावर धरला चिमूड आणि तवशी होय आल्याच्या मांडवावर धरला चिमूड आणि तवशी राधाबाई माझी हाय लईच हौशी दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी संगीला घेऊन कोण ती चोरमटलेली मावशी कारण का दुसरा आहे ना मी काय बोललेलो नाही बुवांना दोघंच म्हणतात काल मी कॅन लावलं एक म्हणतो माझ्या डोक्यावर केस येते आहे ना म्हणून बुवा गवळण कधी पाहिजे गवळण अरे बोलशीव का काय झालंय गवळण कशी हवी बघा गवळणीत काय म्हणतोय तर पूर्वी एक फरमाईश आली होती फ्रेंड्स ग्रुप देवळे यांच्या माध्यमातून एक सुंदर गवळण होती माझी बहुत प्यार करते मेरी तुझी प्रीत कराते आठवणी आणि बाबांनो मला स्केल देत राहा मी 3 दिवस झालं माझ्याकडे 14वीला आहे वर गेलो मग सध्यासारखं होईल खाली 1 नंतर खाली 5 खाली 4 नंतर अगदी खाली खाली बसली हा म्हणून मेरी तुझी प्रीत कराते वेड्या आठवणी विरह प्रेमाचा छळतो विरह प्रेमाचा छळतो माझ्या यावनी तुझी प्रीत हिरा आठवणी समसमणारी काया आणि मोहक तुझी जबान गोकुळ नगरी झाली या राखेची दिवाण मनात माझ्या वाजला तुझा प्रेमाची गाण अगं मनात माझ्या वाजला तुझा प्रेमाची गाण आणि होईल राजरावर सखे तुझी न माझी प्रेम आणि बुवाची ओळख काय सोड आता खोडी लाजणार थोडी सोड आता खोडी लाजणार थोडी काय आपलंच करतोय खरं सुज्ञानाचा निर्मळ झरा सुज्ञानाचा निर्मळ झरा सोडाता खोडी लागणार थोडी काय आपलंच करतोय खरं पाय घसरून पडलाय खाली मार बसलाय ओठावर बुवाला काय म्हणायचं होतं हा श्रीकृष्ण म्हणतो बाकी वाजीत होता बाप्पा काय पाय घसरला आणि लागला बरोबर ओठावर पायाला इकडे तिकडे कुठे नाही लागलेलं फक्त ओठावर बुवा तुझी कटिंग घ्या तर बघू माझी गोडी झाली तू वेडी ऐकून वासारीचा सूर माझी गोडी झाली तू वेडी ऐकून वासारीचा सूर आज काढणार तुझा धूर
काढणार तुझा धुर तुला नाचवणार माझ्या चोठावर आता आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय गाणं वाटतंय संजय बुवा आज तुम्ही आधी म्हणा मी भगवान शिवशंकर तुम्ही राधा मी श्रीकृष्ण आहे ना माझी का गोडी झाली तू वेडी ऐकून बसरिता सूर आज काढणार तुझा धुर तुला नाचवणार माझ्याच चोटा माझ्याच जय सकल गुरु आहे कुठं आहे गुलाम तुला नाचवणार माझ्याच ओढा आणि म्हणतात गराटे बुवा होते आहे ना तेव्हा दादाना होता अरे बाप होत आहे बरोबर ना मला लागतील 1 लागल 2 लागल 3 लागल तरी पण गणपतीला 8 आहे नवरात्री 10 आहे हा तुझा बापू घरात झोपलाय त्याला काय नाही हे पोरा करतो मी तिकडं रातभर गेला नाही गेलं हा पोरा करतो ते रातभर माझ्या बापसाने केला मला भेटलं माझ्या बापसाला काय बंगला ठेवलेला ना का 10 एकर घेऊन ठेवली नाही बरोबर ना पण दिला हे लाख मोलाचं दिलं आणि सगळ्यांच्या हृदयात जागा करण्यासाठी मला जो मान दिला त्याबद्दल लोकशाहीरांना मानाचा मुजरा करतो आणि माझी गौरव सादर करतो बघा काय म्हणायचं मुंबईत दिली मनापासून हृदयातून अरे काय वटावर म्हणाला का आणि कशावर म्हणाला बरोबर ना तेवढं द्यायला पाहिजे मनापासून आणि भास्कर दादा जर भारी तुम्हाला आवडली नसेल तर येऊन सांगा तुमच्या पैसा वसूल करायची जबाबदारी माझी म्हणून मनापासून हृदयातून मी तुझ्या गाई जवळी सांगतो राधेला प्रेमाने हळगवली सांगतो राधेला प्रेमाने हळगवली
माझ्यावरती आहे. गेल्या वर्षी तुमच्या प्रश्नाचा उलगडा केलेला आहे. बुवानी पटवून घेतला नाही, बरोबर ना? अजून शोधतोय बुवा, पाहिजे तसं उत्तर भेटत नाही. आणि आज तुमच्या बारीचं काय उत्तर देत नाही, प्रश्नाचं उत्तर देत नाही. पण आजच्या बारीचा माझा प्रश्न बघा, बुवांना परत दिलेली आहे. वाचण्यात बोलवलं नंतर मी काय करू? 5 घेऊन बोलवलं. अरे तुझी माझी दोस्ती असेल ह्याच्या बाहेर आता लोक आलेली आहेत, काही लोकांनी पैसे दिलेले आहेत, एकामेकाला 5 बघायला नको. कोण पास कोण नापास काय ना. आणि मी ह्याव करीन, मी त्याव करीन, मोठ्यात जमणं ह्याच्यात जमणं. हा बघा, आजच्या बारीचा प्रश्न. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली, व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले, व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय. ज्या ग्रंथाद्वारे उत्तर दिलेलं आहे त्या ग्रंथाद्वारे जर उत्तर दिलं तर नक्कीच पटवून देणार बुवा. प्रश्नकर्ते शाहीर सुशांत गराटे आणि आमचे राजेंद्र गराटे यांच्या माध्यमातून तुम्हाला हा विषय विचारण्यात आलेला आहे. आणि करू सुरुवात करू. आणि 5 ला गाणं दे. ज्याच्या मुळे तुझी मानवर काही इफेक्ट द्यायची गरज नाही, कारण मला माहिती आहे माझा गुरुपर्यंत पुरतो आहे ना. ह्याला तुम्ही एवढा घोडा झाला तरी याला गुरुपर्यंत पुरतो माहित नाही, बरोबर आहे ना. नंतर त्याचा बेंचवाला म्हणतो बाबा खाली 4 ला घे, 5 ला घे. मग सावकाश बाबा खाली आला आणि आंतरा बिंद्रा काय सुद्धा घेतला नाही. म्हणून वा ज्याच्या मुळे तुझी मानवर. तुम्हाला काय काम नाही, हे सालपाटा एकामेकाची काढायचे तुमची नव. ज्याच्या मुळे तुझी मानवर गाणं साऱ्याच केलंय बरं. निळा हातात झेंडा घर आपण बोलला असता घेऊ जरा घेऊ. हा काय म्हणतो आणि शेवटचा अंतर काय म्हणतो म्हणजे काय. ज्याच्यामुळे तुझी मानवर त्यानं साऱ्याच केलंय बरं. निळा हातात झेंडा जगाला सांगा बापू माझा भिवरा. जगाला सांगा बापू माझा भिवरा. लाखात एक नंबर. कालचं एक गाणं होतं रे, कालचं एका भैयावरनं गाणं होतं काहीतरी. थांबा ते ना हे पोर काहीतरी लिहून ठेवलं होतं. मी आज श्रीकृष्ण या राधेचा सय्या आहे ना. मी
या श्रीकृष्ण या राधेचा सय्या पण हिच्यावर कोण सोडून गेला भैया या श्रीकृष्ण या राधेचा सय्या कारण बुवा तुमची हिंदी गाणी जेवढी पाठ आहेत ना आहे ना तेवढी माझी पण बुवा पाठ नाही पण हे आता ट्रेंडिंगला गाणं चालू आहे बरेच शाहीर आणि प्रत्येक सामन्यात दादा डावात आहे ना प्रत्येक सामन्यात हे दोन तरी गाणी या चालीवर आहेत पण ती चाल माहिती पाहिजे लाखात एक नंबर काय लाखात नंबर एक सा आमच्या गावचा आहे पहिले जोडा हे तिकडे चांगलं वाटतं आहे ना म्हणून मी आज श्रीकृष्ण या राधेचा सय्या ओ संजय बुवा कोण चढून गेला भैया म्हणून बुवा ना जरा खाली एक लागली ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्याने साऱ्यांचे केलंय निळा हातात झेंडा धरा नाही तर दुसऱ्या बारी ह्याच्यापेक्षा जास्त कारण काल श्यामनं काल बुवा काय म्हणाल आमच्या संकेत दादांवरला विषय निघाला बुवा म्हणतात हा माझ्या बॅडवाला सक्का भाऊ हे गेला 80 वर मी येतात बापसावर तर म्हणतात हा एवढा गोरा गोमटा हाय तो म्हणतात मी जर पोरगी असते तर संकेतशी लग्न केलं असतं संकेतशी म्हणतात लग्न केलं असतं म्हणजे आपल्याला काय म्हणू हा ना बाई ना पुरुष हो छक्का आहे याच्या मनात कसले विचार येतात तर त्याच्यावर आपला संकेत काय म्हणतो बाय तू माझ्याशी लग्न केलं असतं खरं हा काला कलोट वाट एवढं असं झालेलं गर्वांनी सारखं संकेत म्हणतो तू लग्न केलं असतं पण त्याच्या पुढचं मी काय केलं नसतं म्हणून कालचं गाणं दे जरा छक्क्याचं हे गाणं घेतो गोरा बेरो श्रीकृष्ण म्हणजे मी श्यामना आणि ही राधा म्हणजे कोण बरोबर म्हणून कितीला घेतलं काय 5 या कलगी तुऱ्यातला निहाई कृपाचा या कलगी तुऱ्यातला ओ संजय बुवा निहाई कृपाचा
केलं बुवा? हा बुवा, मी तुमच्याबद्दल लोकांना काहीच सांगितलेलं नाही. तुम्ही स्वतः लाल करून घेतली आहे, बरोबर? बरोबर आहे ना? कायचा लाल साजरा पण घालून दिसतो नाही. माझी किती लाल झाली आहे म्हणून या शक्ती तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यका. आला माझ्या शिरडायला हा संजा पोटातला छक्का. आला माझ्या शिरडायला हा संजा पोटातला कशी तू करशील माझ्यावर माझ, कशी तू करशील माझ्यावर माझ. पुरुष